नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत कोथिंबीरीचे बाजारभाव। या ठिकाणी जालना मंडीला कोथिंबीरला मंदी आली आहे। जिकडे तिकडे कोथिंबीर पडेल आहे। जे 2-4 दिवसा अगोदर कोथिंबीर 2000 ते 1500 रुपये शेकडा विकत होती, ती कोथिंबीरला आज कोणी विचार। या ठिकाणी कोथिंबीर पडेल आहे, विकली नाही। हे आपण बघत आहे व्हिडिओमध्ये, कोथिंबीर विकली नाही, पडेल आहे। माल भी पडेल आहे। या ठिकाणी सगळ्या मालाला मंदी आली आहे जालना मार्केटमध्ये। आपण या ठिकाणी जे आडत दुकानदार आहे 26 नंबरचे, त्यांच्याकडून जाणून घेऊया जालना मंडीचे जे हाल आहे, जी मंदी आली त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। आपलं पहिलं संपूर्ण नाव सांगा। आपलं नाव जावेद बागवान। या ठिकाणी मंदी आली तर कशामुळे मंदी आली? कोणत्या मालाला मंदी आहे? मंदी सगळे मालाला मंदी आहे भाऊ, सगळे मालाला मंदी आहे। कोथमीर गेली रुपये, 2 रुपये, 3 रुपये गड्डी गेली। म्हणजे 8 दिवस अगोदर कोथिंबीर हा 15 रुपये गड्डी होती। एक गड्डी आली, मार्केट डीम झाला आजचा। हा तुरे गेली आपली 30 रुपये किलो खाली तुरे। परवा दिवशी 60 रुपये विकली होती। हा काकडी 20 रुपये किलो। सगळ्या मालाला मंदी आहे, सगळा मार्केट डाऊन आहे। इकडे बघा ना तुम्ही, सगळे माल पडलेले माल सगळं। तर पत्ताकोबी 10 रुपये। आता काय कशाच तरी पत्ताकोबी पोलिसांनी 10 रुपये 15 रुपये, फुलगोबी 20 रुपये 25 रुपये, टमाटे 400 रुपये कॅरेट एक नंबर माल। हा आलू 25 रुपये किलो एक नंबर माल, कांदे 35 रुपये 40 रुपये एक नंबर माल। या ठिकाणी त्यांच्याकडून आपण जी कोथिंबीरची गड्डी ती बघा केवढी मोठी गड्डी आहे त्यांच्या। गड्डी आहे काय, एक 10-15 दिवस अगोदर काय भाव होती? ये 8 दिन पहले का भाव था 40 रुपये गड्डी का। एक गड्डी 40 रुपये, आता 10 रुपये मध्ये। 10 रुपये मध्ये 15 से 2। ये बघा, ये 2 गड्ड्या। एवढी मोठी गड्डी काय भेटायली? 7.5 रुपये मध्ये 15 से 2, 10 रुपयाला एक। हा जास्त घेतलं तर कमी। या व्हिडिओमध्ये आपण कोथिंबीरीच्या बाजारभावाचा आढावा घेतला। या ठिकाणी मार्केटमध्ये कोथिंबीर विकली नाही, वापिस चालली। या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया। हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, त्यालासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। त्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल आहे। धन्यवाद।